चला तर आज बनवायची आहे वांग्याची मस्त भाजी बरं का. पावशेर वांगी घ्यायचे, त्याचे सगळे काटे मागचे जे आहेत देठ थोडे थोडे काढून घ्यायचे बरं का. पाण्यामध्ये मीठ घालायचं, त्याच्यामध्ये वांगे मस्त घालून घ्यायचे. मसाले जे दाखवलेले आहेत ते सगळे मिक्सरला वाटून घ्यायचे. पाणी बिलकुल घालायचं नाही. बिना पाण्याचे सगळे मसाले वाटून घ्यायचे. अशा प्रकारे वाटण होतं. त्याच्यामध्ये दाण्यांचा कुठेही तुम्ही घालू शकता, पण नाही केलेला असेल तर काहीच गरज नाही आहे. तो वरनं नंतर आपण घेतोयच. कांदा आणि कोथिंबीर चिरून घ्यायचं बारीक, कूट घ्यायचा शेंगदाण्याचा. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कसंही घेऊ शकता, घट्ट पातळ तुम्हाला आवडतंय तसं. वाटलेलं जे वाटण आहे तेही त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. जो चिरलेला कांदा आहे तो पण घालायचा, कोथिंबीर घालायची. मसाले घालायचे, आपले रुटीनचे जे मसाले आहेत ते सगळे घालून घ्यायचे. त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला घाला, खूप छान टेस्ट येते त्याने. मटण मसाला घाला थोडासा. खूप मसाले घालायचे नाही, कारण आपण वाटायलाही गरम मसाले घेतलेले आहेत थोडेसे. मग भाजी खूप तिखट होते. थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटण भरून घ्यायचं वांग्यामध्ये, जे आपण चिरलेले वांगे आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही इथे गुळाचा पण वापर करू शकता थोडंसं वाटणात, आवडत असेल तर. तेल घालायचं, मोहरी घालायची, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर जे ठेवलेलं ते सगळं तेलावर परतून घ्यायचं. लाल मिरची घालायची, वांगे सगळे घालून घ्यायचे. तेलावरच परतायचे, लगेच पाणी नाही घालायचं. मीठ घालायचं, मिठावरच शिजवून द्यायचे 5 ते 10 मिनटं. झाकण ठेवायचं. जो आपला कूट राहिलेला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त पाण्यात तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही घालायचं, जास्त कमी तुमच्या आवडीप्रमाणे. भाजी खूप छान होते. एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. वांगं शिजलं की नाही वांग्याचं देठ दाबून पाहायचं, त्याच्यावरूनच कळतं आपलं वांगं शिजलेलं आहे की नाही. खूप छान वास सुटला होता भाजीचा. मटणाच्या भाजीसारखी टेस्ट येते. वांगी कमी असली आणि रस्सा जास्त असला तरी भाजी खूप छान लागते. चला तर मग बाय.